मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर ब्लॉग म्हणजेच आरटी ब्लॉग। सो मित्रांनो, आज माझी गावावरून आई येणार आहे। सो तिला पिकअप करण्यासाठी मी चाललो आहे ठाणे स्टेशनला। सकाळचे 5:30 झाले आहेत आणि मी आता चाललो आहे ठाणे स्टेशनला आईला पिकअप करण्यासाठी। आता ठाणे स्टेशनला पोहोचू। मला पोहोचायला थोडा लेट झाला आहे। आई ऑलरेडी स्टेशन प्लॅटफॉर्मवर आहे। तिला पिकअप करण्यासाठी मी आता प्लॅटफॉर्म नंबर 8 वर चाललो। हे प्लॅटफॉर्म नंबर 8 वर आहे। तर आई कुठे उतरली ते मला एक्झॅक्ट माहीत नाही। CST साईडला उतरली की कल्याण साईडला। हे कल्याण साईडवरून आता CST साईडकडे चाललो आहे। बघू आपल्याला भेटते का। ओके, फायनली आई आपल्याला दिसलेली आहे। आता आपण तिला भेटू, तिला विचारू प्रवास कसा झाला आणि तसेच आपण निघू बहिणीकडे जायला, जी की ठाणे ईस्टला राहते। आपण तिच्याकडे जाऊन नाश्ता वगैरे करून परत किसन नगरला जाणार आहोत। दाजे खाय कशी कसं झालं प्रवास? कडे आलो, तिने पोहे बनवले आपल्यासाठी आणि तसंच मग घरी आलो आणि क्लासला तयारी करून तसंच परत मी क्लाससाठी निघालो। आज आहे शिवजयंती। सो छत्रपती शिवाजी महाराज की जय। क्लास होता, लेक्चर अटेंड केले आणि सर्व असाइनमेंट्स होते ते थोडेफार कंप्लीट केले आणि तसंच मी घरी निघालो। तर मित्रांनो, आज आहे आपल्या मावशीच्या मुलाची हळद। सो आई आणि मी निघालो परेलला हळदीसाठी। जस्ट आम्ही कुर्ला स्टेशन सोडलेलं आहे। आता मी तुम्हाला जिकडे 2 वर्ष काम केली ते ठिकाण दाखवतो। ह्या बिल्डिंग्स दिसत आहेत त्यामधल्या एका बिल्डिंगमध्ये मी 2 वर्ष काम केले, ज्याचं नाव आहे रिलायन्स रिटेल लिमिटेड डिस्ट्रीब्युशन सेंटर। हे आहे चुनाभट्टी येथे। आईची झोप मोड केली कारण स्टेशन जवळ आले। हळदीला सुरुवात झालेली आहे, सगळी तयारी झाली। आता सर्व हळद लावतील एकामेकांना। सो हळदीचा प्रोग्राम झाला, आम्ही जेवलो। जेवणाला चिकन बिर्याणी होती आणि नंतर थोडा डान्स केला सर्वांनी आणि निघालो घरी जायला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर ब्लॉग म्हणजेच आरटी ब्लॉग। धन्यवाद।